नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी अमित कोळेकर आजच्या ठळक बातम्या देत आहे. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि लोककल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकमान्य मॅरेथॉन 2025 या बहुप्रतीक्षित उपक्रमाचे आयोजन उद्या रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी 6:30 वाजता आरपीडी कॉलेज ग्राउंड येथे होणार आहे. फिटनेस, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेला यंदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या विशेष प्रसंगी भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचा उल्लेखनीय सहभाग यावेळी पाहायला मिळणार आहे. वयाची सीमा ओलांडून उत्साह आणि जिद्द दाखवत त्यांनी या स्पर्धेला सामाजिक संदेशही दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीतर्फे उद्या रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी भव्य युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार अमोल कोल्हे व आमदार रोहित पाटील या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या काही दिवसापासून मेळाव्याची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असून सर्व भागातून हा मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले रोड शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवन येथे या युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याची सीमा भागातील जनतेने नोंद घ्यावी असे कळविण्यात आले आहे. गांजा ओढण्याच्या दोघा भावंडांमध्ये झालेल्या हाणामारीचे पर्यवसन इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून तोल गेल्याने दोघेही भाऊ खाली कोसळण्याच्या दुर्घटनेत एक जण जागीच ठार तर दुसरा दोन्ही पाय तुटून गंभीर जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील निलजी गावामध्ये काल शुक्रवारी रात्री उशिरा घडली. सदर भावंडांपैकी मृत्युमुखी पडलेल्याचे नाव सुशांत सुभाष पाटील वय 20 असे असून त्याचा मोठा भाऊ ओमकार सुभाष पाटील वय 23 हा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी बेळगाव येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व तालुका आघाडीतर्फे येत्या 12 जानेवारी रोजी जागतिक युवा दिनानिमित्त युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले रोड शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला चलवनहट्टी व इतर भागातील युवकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे चलवनहट्टी गावात जागृती सभा आयोजित करून आवाहन करण्यात आले आहे. या जागृती सभेसाठी अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी संबोधित केले. तसेच प्रवीण रेडेकर, चिटणीस सचिन दळवी, मारुती पाटील, मोहन अमृत रेडेकर यांच्यासह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. रोटरी अन्नोत्सवात आठवड्याचा दिवस असतानाही खाद्यप्रेमी आणि संगीत रसिकांची गर्दी काही केल्या न संपणारी असून जणू जादू झाली आहे. विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधून तोंडाला पाणी आणणाऱ्या खाद्यपदार्थावर नागरिक ताव मारताना दिसून येत आहेत. शाकाहारी खवय्यांनी अन्नोत्सवातील भैया समोसा या 68 क्रमांक स्टॉलवर अवश्य भेट द्यावी. येथे अवधी समोसा आणि छोलेसारखे अस्सल अवधी पदार्थ बेळगावच्या खास खाद्यप्रेमींकरता एक अनोखा अनुभव देण्यास सज्ज झाले आहे. मांसाहार प्रेमींनाही खास पर्याय येथे उपलब्ध असून मंतूज सावजी या स्टॉल क्रमांक 20 वर मटन चॉप्स, खिमा बॉल आणि पाया सूप यासारख्या अस्सल सावजी पदार्थांची चविष्ट मांडणी करण्यात आली आहे. स्टेजच्या समोरील स्टॉल क्रमांक 37 व 38 वर रोटरी तडका या स्टॉलवर उद्या रविवारी केवळ एक दिवस विशेष मेनू दिला जाणार आहे, ज्यामध्ये खिमा बॉल्स, चिकन रस्सो आणि एमडी यासारख्या सावजी डिलाइटचा समावेश असणार आहे. ही संधी बेळगावकरांनी चुकू नये असे आयोजकातर्फे कळविण्यात आले आहे. आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे छोटे मोठे शासकीय काम, वाढत्या व्यसनाधीनतेवर आळा, कचरा उचल, शिक्षण तसेच क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत मदत कार्य करण्याहेतू आमदार आसिफ सेठ यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघात एका नव्या फाउंडेशनची सुरुवात केली आहे. या फाउंडेशन अंतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती आज शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी आयोजित एका कार्यक्रमात आमदार आसिफ सेठ यांनी दिली. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या उपक्रमाकरिता प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या रखडलेल्या प्रशासकीय कामांचा तिढा सोडविणार असून शहरातील शालेय मुलांच्या शिक्षणासाठी, नागरिकांच्या आरोग्यासाठी व बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी सदर फाउंडेशन कार्यरत राहणार आहे असे आमदारांनी सांगितले. या प्रसंगी युवा नेते अमान सेठ यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघातील वार्डनिहाय आरोग्य शिबिराचे आयोजन करून वाढत्या आरोग्याच्या तक्रारी जाणून घेऊन तसेच नव्याने उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगाचे निदान करण्याहेतू आरोग्य तपासणी शिबिराची लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगितले.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाइटतर्फे आज शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी कर्तव्य हे ब्रीदवाक्य घेऊन शहर आणि तालुक्यातील सरकारी शाळेतील मुलांना स्वेटर वितरणाचा भव्य कार्यक्रम हिंदवाडी येथील महावीर भवन येथे पार पडला। दरम्यान जय भारत फाउंडेशन, शांती फोमॅक प्रायव्हेट लिमिटेड, काशीनाथ हुदलीमठ, हुबळी येथील चंदनभाई ततेड यांच्यासह अन्य दानशूरांच्या वतीने या स्वेटर वितरणाचा भार उचलण्यात आला होता। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे जिल्हा राज्यपाल रोटरीयन शरद पै, शिक्षणाधिकारी शिवशंकर हिरेमठ, उपप्रांतपाल रोटरीयन महेश बेल्लद, अध्यक्ष रोटरीयन सचिन हांगिरगेकर, सचिव रोटरीयन विशाल मुरकुंबी, रोटरीयन हेमेंद्र पोरवाल, इव्हेंट चेअरमन रोटरीयन विजय पाटील, इव्हेंट सेक्रेटरी तसेच इतर सर्व रोटरी सदस्य उपस्थित होते। सध्या बेळगाव महानगरपालिकेकडून सुखा आणि ओला कचरा विघटन करून कचरा उचल करण्याच्या प्रक्रियेवर भर दिला जात आहे। विविध स्तरातून याला जनजागृतीद्वारे नागरिक उत्तम प्रतिसादही देत आहेत। मात्र चिकन दुकानात निर्माण होणारा कचरा उचल करण्याकडे महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी पुढे येत नसल्याची तक्रार चिकन दुकान व्यापारी वर्गातून होत आहे। त्यामुळे बेजबाबदार कर्मचाऱ्यांना सक्त समज देऊन ही समस्या सोडवावी अशी मागणी आमदार आसिफ शेठ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी आसिफ मुजावर, प्रशांत भादवणकर, तौसिफ मोमीन यांच्यासह इतर व्यापारी वर्ग उपस्थित होते। 2 दिवसापूर्वी पोलीस कर्मचारी मंडळाची बैठक झाली होती। या बैठकीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यावर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। या निर्णयाच्या अनुषंगाने DCRE बेळगावचे ज्योतिबा कदम यांना वाहतूक उपविभाग बेळगाव येथे बदली करण्याचा आदेश देण्यात आला आहे। हा आदेश तात्काळ लागू करण्यात आला असल्याचे समजते। खानापूर तालुक्यातील मुंडवाड येथील रहिवासी असलेले प्रकाश गवाळकर आणि शिवराज जाधव हे दोघे नंदीहळ्ळी येथील मिलिटरी ट्रेनिंग अकॅडमीत प्रशिक्षण घेत होते। शनिवारी व रविवारी असे 2 दिवस अकॅडमीला सुट्टी असल्याने ते दोघे जण बजाज पल्सर क्रमांक KA22 HR 4946 या दुचाकीवरून आपल्या मुंडवाड या गावी चालले होते। खानापूर लोंढा मार्गावर वाटरे नजीक दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात पडली। दोघेही खड्ड्यात पडल्याने आकाश वरुण गवाळकर याच्या तोंडाला, डोकीला आणि छातीला जबर मार बसला आहे। रस्त्यावरून जाणाऱ्यांनी 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधून त्यांना खानापूर सरकारी रुग्णालयात दाखल केले। या ठिकाणी डॉक्टरांनी आकाश गवाळकर याला मृत घोषित केले, तर शिवराज जाधव हा गंभीर जखमी झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। बेळगाव अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या वतीने 21 नोव्हेंबर रोजी गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सुरू झालेली पालखी परिक्रमा महाराष्ट्राच्या विविध भागात फिरून 13 जानेवारी रोजी रात्री बेळगावात दाखल होत आहे। पहिल्या दिवशी स्वामी समर्थ पालखीचा मुक्काम हाटीवळ गल्ली शहापूर येथे असणार असून 14 जानेवारी रोजी दत्त मंदिर वडगाव येथे परिक्रमेनंतर पालखी आदेश बर्डे यांच्या गुडशेट रोड येथील निवासस्थानी मुक्कामास राहील। याप्रमाणे 15 ते 18 जानेवारी दरम्यान स्वामींच्या पालखीचा दौरा बेळगावातील विविध भागात असणार आहे। या पद्धतीने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथे परिक्रमा करून पालखी पुन्हा 26 जून रोजी अक्कलकोट येथे प्रस्थान करेल। पालखी परिक्रमेचे हे अंदाजे 28वे वर्ष असून सर्व ठिकाणी भाविकांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घ्यावे असे आवाहन पालखी परिक्रमेच्या आयोजकातर्फे कळविण्यात आले आहे। कर्नाटक, महाराष्ट्रासह गोवा, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्तीतील रेणुका देवीच्या शाकंभरी पौर्णिमेनिमित्त यात्रा उत्सव प्रारंभ झाला आहे। सदर यात्रा सोमवार दिनांक 13 रोजी असली तरी भाविक आतापासूनच इल्लामा डोंगराकडे प्रस्थान करत आहेत। त्यांच्या सोयीसाठी वायव्य परिवहन महामंडळाच्या वतीने बेळगावातून गुरुवार दिनांक 9 जानेवारी पासून 24 तास बस सेवेची सोय करण्यात आली आहे। ही सुविधा 19 जानेवारी पर्यंत उपलब्ध राहणार असून सोमवारी होणाऱ्या मुख्य यात्रेसाठी अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत अशी माहिती परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। बेळगाव गोवा महामार्गावरील खानापूर पासून अनमोड पर्यंत गेल्या 8 वर्षापासून काम संत गतीने चालू आहे। गेल्या 8 वर्षात सदर महामार्ग 4 वेळा कारवार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून बंद करण्यात आला होता। 2017, 2021 साली व त्यानंतर रेल्वे विभागाच्या डबलिंग कामासाठी 2023 व 2024 साली हाती ब्रिजवर पाणी साठल्याने बऱ्याच महिन्यांच्या कालावधीकरिता बंद ठेवण्यात आला होता। सदर रस्ता बंदमुळे अनेक प्रवासी, स्थानिक रहिवासी व वाहनधारकांना या मार्गावर अवलंबून असणाऱ्या उपजीविका चालवितेवेळी मनस्ताप सहन करावा लागतो। आता पुन्हा अनमोड नजीक ब्रिज बनवण्यासाठी 3 महिन्यासाठी हा रस्ता बंद करण्याची मागणी कॉन्ट्रॅक्टरने अधिकाऱ्यांना केली आहे। येथे बांधण्यात येणाऱ्या ब्रिजची रुंदी केवळ 6 मीटर इतकी असून एकाच वेळी 2 मोठी अवजड वाहने या ब्रिजवरून जाऊ शकणार नाहीत। या ठिकाणी ब्रिजची आवश्यकता नसून ब्रिजची बांधणी रद्द करण्यात यावी अशी मागणी येथील वाहनधारकाकडून करण्यात येत आहे।
याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.